7वी, 8वी, 9वी पास झालेले जर डॉक्टर झाले असतील तर हा चमत्कार घडलाय सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळी भागात। दुर्गम भागातील शेळ्या मेंढ्यांना उपचार देण्यासाठी खास प्रशिक्षण घेऊन 7 महिला कशा डॉक्टर झाल्या आणि त्या कशा पद्धतीने किरकोळ उपचारापासून ते कृत्रिम रेतन करण्यापर्यंतचं काम अगदी सहज करतायत। पाहूयात यावरचाच आमचे प्रतिनिधी राहुल तपास यांचा खास रिपोर्ट। यातलं कुणी 8वी पास आहे, कुणी 9वी पास, पण या महिलांची ओळख इथल्या लोकांसाठी डॉक्टर इन बाई म्हणून झाली आहे। या 7 महिला साताऱ्यातल्या दुर्गम भागात नवा प्रकाश घेऊन आल्या आहेत। उगवतीचा सूर्य जसा अंधार दूर करतो तसाच काहीसा प्रयत्न या महिलांनी इथल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात आणलाय। कारण या महिला इथं गोट डॉक्टर अर्थात शेळ्यांवर उपचार करण्याचं काम करतायत। सातारा जिल्ह्यातल्या माणदेश फाउंडेशनच्या माध्यमातून या महिलांची निवड करण्यात आली आहे। ज्या गावात गाडीही जात नाही त्या दुष्काळी भागात जाऊन शेळ्यांवर उपचार करण्याचं यांचं काम सुरू आहे। माझ्या मिस्टरांनी मला चॅलेंज केलं होतं की तू सांभाळून दाखव मुलगा, म्हणून ते चॅलेंज स्वीकारायसाठी मी हे करणार। मग मी आता ते काम करते आणि त्यातूनच मी स्वतःची गाडी घेतली आता आणि आता स्कूटीवर करते। आता डॉक्टर म्हणून लोक आदरानं बोलवतात। लोक आम्हाला 8वी तुमची शाळा झाली आहे, तुम्हाला त्यातलं नीट वाचता तरी येईल का? शेळी जर आजारी पडली तर त्यांना तुम्ही इंजेक्शन कसं देणार? त्या शेळीला काय दगवलं, तुम्ही इंजेक्शन कुठलं दिलं तर ते असं त्याची डेट होईल असं लोक आम्हाला पहिल्यांदा रिस्पॉन्स देत नव्हते, पण आम्ही ते सिद्ध करून दाखवलं। कोणी काही बोललं तरी मी काम करायचं काही सोडलं नाही आणि त्यामुळे आता मी 2 वर्ष झालं माणदेशीमध्ये काम करते आणि जसं माझ्या घरात परिस्थिती होती ना पहिली त्यापेक्षा कितीतरी पटीने सुधारणा झाली। गेल्या 2 वर्षात 3000 पेक्षा जास्त शेळ्यांचं कृत्रिम रेतन आणि 5000 पेक्षा जास्त जनावरांवर या महिलांनी उपचार केलेत। तुम्ही बघाल तर दुष्काळ असल्यामुळे प्रत्येक घरात शेळी असते आणि ही जी सगळी सेवा आहे म्हणजे तुम्ही बघितलं की कसं फर्टिलिटीवर शेळी येते किंवा वाफावर येते तर ह्या महिला कशा इन्सेमिनेशन करतात, हे कुठे ती घरपोच सेवा अशी दिली जात नाही आणि महिलांकडे इतकं जवळपास ह्याची सोय नसते, म्हणून माणदेशीने या शेळी डॉक्टर तयार केल्या। माणदेशी फाउंडेशन आणि महिलांच्या मेहनतीमुळे दुष्काळी भागातल्या अनेक गावांना मोठा आधार मिळालाय। ज्या गावात सरकारी यंत्रणा फक्त कागदावर पोहोचते तिथं या महिलांनी प्रत्यक्षात जाऊन काम केलंय आणि लोकांना आधार दिलाय। माणदेशीमध्ये एक महिलेला एक वेगळं नाव मिळतंय आणि ह्या म्हणजे फाउंडेशन मध्ये ज्याचं स्वप्न पूर्ण नाही होत असेल तर अवश्य ह्या फाउंडेशन मध्ये। राहुल तपासे, ABP माझा, सातारा।